या प्रत्येक शंकरपाळीला बघा भरपूर असे पदर सुटलेत, तेलात तळून सुद्धा अजिबात तेलकट न होणारी आणि विशेष म्हणजे 2 महिने जरी ठेवली तरीही ही शंकरपाळी एवढीच खुसखुशीत राहते। शंकरपाळी तेलात सोडल्यावर ती वितळू नये आणि त्याला त्यावेळीच भरपूर असे पदर सुटावे यासाठी एक महत्त्वाची टीप आपण वापरणार आहोत। तर आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवतोय। किलोमध्ये साहित्य घेऊ शकता किंवा घरामधील कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीनेच सर्व साहित्य मोजायचं, कारण दिवाळीचा फराळ आहे, यामध्ये आपण तूप तेल वापरतो, त्यामुळे पदार्थ अजिबात बिघडता कामा नये। अगदी परफेक्ट शंकरपाळी व्हावी यासाठी असं मोजून सर्व साहित्य घ्यायचं। तर या वाटीने बरोबर 4 वाटी मैदा घेतलाय आणि किलोने म्हणाल तर अर्धा किलो मैदा आहे। 4 वाटी मैद्यासाठी हा जो आपला नेहमी कांदे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा पाव चमचा मीठ घालायचं, एवढं मीठ पुरेसं आहे। हे असं मिसळायचं आणि बाजूला ठेवायचं। आता त्याच वाटीने पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी दूध घ्यायचं। हे दूध साखर असं मिसळायचं आणि गॅस कमी ठेवून गरम करायचं। सतत असं ढवळायचं म्हणजे लगेच साखर वितळली जाते, याला उकळी वगैरे आणायची काहीच गरज नाही। तर हे बघा, ही साखर अशी वितळली की गॅस बंद करायचा आणि हे दूध साखर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। हे दूध गरम असताना जर पिठामध्ये मिसळलं तर मात्र शंकरपाळ्या कडक बनतात। आपण 4 वाटी मैदा घेतला, त्यासाठी अर्धी वाटी गावरान तूप घ्यायचं, यापेक्षा जास्त तूप घ्यायचं नाही। हे तूप सुद्धा असंच न वापरता चांगलं कडकडीत गरम करायचं। अर्धी वाटी तूप हे प्रमाण अगदी योग्य आहे, यापेक्षा जास्त तूप वापरल्यास तेलामध्ये शंकरपाळी वितळू शकते। आता हे तूप बघा असं कडकडीत गरम करायचं आणि या मैद्यावर घालायचं। सुरुवातीलाच गरम असल्यामुळे चमच्याने असं मिसळायचं आणि नंतर मात्र हे तूप या मैद्याला चांगलं असं चोळायचं। मैद्याच्या प्रत्येक कणाला हे गरम गरम तूप लागलं पाहिजे, म्हणजे नंतर शंकरपाळी सुद्धा बरेच दिवस खुसखुशीत राहते। बऱ्याच वेळी घाईगडबडीत तुपाचं मोहन जर व्यवस्थित गरम केलं नसेल तर नंतर मात्र शंकरपाळी लगेचच मऊ पडते, त्यामुळे हे मोहन चांगलं कडकडीत गरम असणं फार गरजेचं आहे। तर हे बघा, सर्व मैद्याला हे मोहन मी अगदी व्यवस्थित चोळून घेतलं। हाताची मूठ वळल्यावर बघा याचा असा लाडू बनला पाहिजे। आपण जे दूध आणि साखरेचं मिश्रण बनवलंय ते सुद्धा पूर्णपणे थंड झालंय, तर लक्षात घ्या हे मिश्रण थोडं जरी कोमट राहिलं तर शंकरपाळ्या कडक बनतात, त्यामुळे असं पूर्ण थंड करायचं आणि नंतर थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आणि हे पीठ मळायचं। हे पीठ मळताना सुद्धा अगदीच आपण जसं पोळीसाठी मऊसूत पीठ मळतो तशा पद्धतीचं होत नाही। थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आणि जमेल तसं पीठ मळायचं। यामध्ये आपण तुपाचं मोहन साखर घातलंय, त्यामुळे पीठ मऊसूत होणार नाही। अशा पद्धतीचे बघा आत्ताच या पिठाला असे पदर सुटू लागतात। पीठ मळायला फारच अवघड जात असेल तर अजून 1 ते 2 चमचे दूध घालायचं, पण त्यापेक्षा जास्त दूध वापरायचं नाही। तर फार मऊसूत गोळा न होता अशा पद्धतीचं पीठ मळलंय। आता दोन्ही हाताने असा याचा गोळा बनवायचा आणि यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे असंच ठेवायचं। या 10 मिनिटांमध्ये पीठ व्यवस्थित मुरलं जातं, पण मऊ मात्र होत नाही। आता याचे 4 गोळे बनवायचे किंवा मग नेहमी आपण चपाती बनवतो त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट तरी असा गोळा घ्यायचा आणि तो हलक्या हाताने मळायचा। हे पीठ मळताना फार जोर द्यायचा नाही किंवा मग मिक्सर मधून किंवा मग कुटून सुद्धा घ्यायचं नाही। अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मळायचं आणि नंतर पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने याची पोळी लाटायची। ही पोळी लाटताना सुद्धा अगदीच पातळ न लाटता साधारण 1 सेंटीमीटर जाडीची तरी पोळी लाटायची आणि कडा सुद्धा अशा तुटत असतील तरी काहीच काळजी नाही, याच्या कडा आपण कापणार आहोत। शंकरपाळी कापताना सुद्धा चौकोनी किंवा डायमंड शेप मध्ये कशीही कापू शकता, पण कापण्यासाठी कापणीचा वापर करण्याऐवजी अशी सुरीने कापायची, म्हणजे त्यातील पदर मोकळे व्हायला फार मदत होते। साधारण एवढ्या जाडीची तरी पोळी लाटायची। असं प्रमाण वापरून जर शंकरपाळ्या बनवल्या तर त्या तेलात सोडल्यावर साधारण दुप्पट पेक्षाही जास्त फुलतात, त्यामुळे सुरुवातीलाच मोठ्या शंकरपाळ्या न कापता साधारण अशा मध्यम आकारामध्ये कापायच्या, म्हणजे नंतर तेलामध्ये सुद्धा फार गर्दी वाटत नाही। आणि या शंकरपाळ्या सुद्धा थोड्या थोड्या करून नंतर तळण्यापेक्षा सुरुवातीलाच अशा सर्व शंकरपाळ्या जरी करून ठेवल्या तरीही चालतील, कारण त्या अजिबात चिकटत वगैरे नाही। सर्व प्रमाण जरी योग्य असलं आणि शंकरपाळी तळताना योग्य काळजी घेतली नसेल
तरीही शंकरपाळ्या बिघडू शकतात. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे मध्यम गॅसवर तेल गरम करायचं आणि नंतर पुढची सर्व प्रोसेस अगदी कमी गॅसवर करायची. कमी गॅसवर शंकरपाळ्या साधारण असे 1 ते 1.5 मिनिट तळू द्यायचे, म्हणजे त्यातील सर्व पदर आपोआपच सुटले जातात. लगेचच याला झारा वगैरे लावायचा नाही. या स्टेजला जर यामध्ये तुम्ही झारा घातला तर शंकरपाळ्या तेलामध्ये वितळू शकतात. साधारण 1.5 मिनिटानंतर बघा या शंकरपाळ्यांना छान असे पदर सुटू लागले आणि गॅस अगदी कमी असेल तरच असे पदर सुटतात. या 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हे सर्व पदर असे सुटले की शंकरपाळी सुद्धा सेटल होते. आता मात्र याला झारा लावला तरीही शंकरपाळी वितळत नाही. हलक्या हाताने हे असं वर खाली करायचं. गॅस आपली कमीच आहे. कमी गॅसवरच या शंकरपाळ्या अशा हलवत हलवत तळायच्या, म्हणजे सर्व शंकरपाळ्या एकाच रंगावर तळल्या जातील. आणि सुरुवातीला शंकरपाळ्या तेलात सोडल्यावर भरपूर असे बुडबुडे दिसतात, पण नंतर मात्र जसजशा तळल्या जातील तसतशा ह्या बुडबुड्यांचं प्रमाण सुद्धा कमी होतं. आता मात्र शंकरपाळ्या छान खुसखुशीत होऊ लागल्यात. हलक्या अशा परतत परतत सर्व शंकरपाळ्या तळायच्या. शंकरपाळी तेलातून काढल्यावर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. त्यामुळे हलका असा बिस्किट रंग आला की मग मात्र या शंकरपाळ्या काढायच्या. तर असं योग्य प्रमाण आणि तळताना सुद्धा योग्य काळजी घेतली म्हणजे शंकरपाळी सुद्धा बघा भरपूर पदर सोडते आणि सुरुवातीला आपण जशी शंकरपाळी घातली होती त्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षाही जास्त फुलते. तर या शंकरपाळे तळेपर्यंत दुसरी बॅच सुद्धा आपण कापून ठेवू शकता. तर ही बघा दुसऱ्या बॅचची शंकरपाळी एवढ्या आकाराची होती आणि आपण तळलेली शंकरपाळी त्यापेक्षाही दुप्पट आहे. आता शंकरपाळीची पहिली बॅच तळून झाल्यानंतर दुसरी बॅच तळण्यापूर्वी तेलाचं प्रमाण कमी झालेलं असतं. तर गॅस मध्यम करायचा आणि तेल पुन्हा गरम करायचं. त्यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आणि नंतर गॅस कमी करून सर्व शंकरपाळ्या तळायच्या, म्हणजे या शंकरपाळ्या सुद्धा छान अशा खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेल्या होत्या. तर ही दुसरी बॅच सुद्धा मी बिस्किट रंगावर काढली, म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा याचा रंग थोडासा गडद होतो. तर शंकरपाळ्या बनवताना असं योग्य प्रमाण वापरलं आणि या तळताना सुद्धा सुरुवातीचं 1.5 ते 2 मिनिट कमी गॅसवरच याला झारा वगैरे लावायचा नाही. सुरुवातीला याला भरपूर पदर सुटतात आणि नंतर शंकरपाळी तेलामध्ये व्यवस्थित सेटल होते. आणि महत्त्वाचं म्हणजे या शंकरपाळ्या 2 महिने जरी ठेवल्या तरीही एवढ्याच चविष्ट आणि विशेष म्हणजे खुसखुशीत राहतात. तर अशी सोपी पद्धत वापरून बनवलेल्या अशा या खुसखुशीत शंकरपाळ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.